नमस्कार मित्रांनो, स्पर्धा पंच या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय आणि त्यामध्येच मित्रांनो, जर इतिहासाची तयारी करताय, तर तुम्हाला माहीत असेल, जी 12वीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे, ते मित्रांनो आपल्यासाठी किती इम्पोर्टंट आहे. तर मित्रांनो, आज आपण हे टोटल पुस्तक इन डिटेल आपण शॉर्ट नोट्समध्ये पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकताय टोटल 12 चॅप्टर आहेत. 12 चॅप्टरच्या आपल्याकडे अशा नोट्स आहेत मित्रांनो. सर्व नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याच आपण इन डिटेल पाहणार आहोत. शॉर्ट नोट्स काढलेले आहेत मित्रांनो. कोणते क्वेश्चन पडतात, कसे पडतात हे सगळं आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, चॅप्टर 1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास हा पहिला चॅप्टर आहे. तर त्या चॅप्टरमध्ये मित्रांनो इन डिटेल आपण नोट्स तसेच जे क्वेश्चन पडतायत ते मित्रांनो आपण काढलेले आहेत. तर मित्रांनो, पुस्तक वाचण्याची काहीही गरज नाही. ओके. तर मित्रांनो, असं म्हणणंही गरजेचं नाही, कारण संपूर्ण पुस्तक वाचणं अतिशय इम्पोर्टंट आहेच. पण एम-पी-एस-सीचा सिलेबस सध्या मित्रांनो इतका वास्ट झालाय ना, की सर्व सिलेबस कव्हर करणं अतिशय कठीण आहे. त्यामुळे मित्रांनो, अशा शॉर्ट नोट्स आपल्यासाठी अतिशय फायदेमंद ठरतात. तसेच मित्रांनो, जर तुम्हाला हे पुस्तक हवे असेल, 12वीचं संपूर्ण पुस्तक आहे आपल्याकडे इतिहासाचं. जर हे पुस्तक हवे असेल, तर आपल्या या स्पर्धा पंच या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही तिथे जाऊन ते पुस्तक डाउनलोड करा आणि इन डिटेल तुम्ही नोट्स पाहू शकताय. तसेच मित्रांनो, आपण हे 12च्या 12 चॅप्टर आपण शॉर्ट शॉर्ट नोट्समध्ये कव्हर करणारच आहोत. पण जर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला मित्रांनो लाईक करायचा आहे. लाईक केल्यामुळे आम्हाला त्याचा नक्की फायदा भेटतो मित्रांनो. तर युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास हा आपला पहिला चॅप्टर आहे 12वी इतिहासचा. असेच सर्व चॅप्टर आपण पाहणार आहेत. 12च्या 12 चॅप्टर आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण 12वीचा इतिहास इथे पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 पहा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा असा क्वेश्चन आहे. इसवी सन 1440 मध्ये टिंब-टिंब याने छापखाना सुरू केला. तर मित्रांनो, गुटेनबर्ग याने 1440 मध्ये अ, अ, छापखाना जो आहे तो सुरू केलेला मित्रांनो, सर्वप्रथम छापखाना त्याने सुरू केलेला आहे. तर इसवी सन 1609 मध्ये टिंबटिंबने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. तर मित्रांनो, गॅलिलिओ याने अधिक सुधारित जी दुर्बीण होती ती 1606 मध्ये तयार केली. हे सर्व क्वेश्चन मित्रांनो आणि या सर्व नोट्स आपल्याला पहिल्या चॅप्टरवरच्याच इथे पाहायला भेटतील. जर तुम्ही एवढ्या नोट्स केल्या तर तुम्हाला पहिला चॅप्टर पाहण्याची गरज नाही. आम्ही सर्व सर्व नोट्स यामध्ये अ, अ, सर्व इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्हाला पुस्तक हवे असेल तर तुम्ही वाचूही शकता. तर मित्रांनो, क्वेश्चन क्रमांक 3 पहा. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा टिंब-टिंब हा पहिला दर्यावर्दी होता. तर मित्रांनो, पहिल्या दर्यावर्दी जो आफ्रिका खंडाला संपूर्ण वळसा घातला तो बार्थोलोम्यू डायस हा होता मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत. तर पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करायची मित्रांनो. ब गटात दिलेल्या या जोडीशी लिंक लावायची आहे. तर मित्रांनो, सॅम्युअल क्रॉम्प्टन जो मूलयंत्र आहे ते मित्रांनो, इथे काय दिलेलं आहे तर कॉटन जीन दिलेलं आहे. तर ही जी जोडी बनते ती मूलयंत्राशी संबंधित आहे. मूलयंत्राचा शोध सॅम्युअल क्रॉम्प्टन यांनी लावलाय. त्याचबरोबर हे तुम्ही तिन्ही उरलेले आहेत तेही वाचून घ्या. जॉन केनेने धोताचा शोध लावलाय. एडमंडने कार्टराइटने यंत्रमागचा शोध लावलाय आणि जेम्स वॅटने स्टीम इंजिनचा शोध लावलाय. तर मित्रांनो, जरी ऑप्शन असतील तर हे क्वेश्चन सुद्धा आपल्यासाठी अतिशय इम्पोर्टंट ठरणार आहेत. तर आणि दुरुस्त केलेली जी जोडी होती, सॉरी, क्रॉम्प्टन म्हटलं मी चुकून. तर मित्रांनो, सॅम्युअल क्रॉम्प्टनने यंत्राचा शोध लावलाय. ही राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधी नावे लिहा. तर मित्रांनो, आधुनिक विज्ञानाचा जनक मित्रांनो, गॅलिलिओला आधुनिक विज्ञानाचा जनक म्हणतात. ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादन करणारा शास्त्रज्ञ. तर मित्रांनो, सूर्यकेंद्रित आहे ही ग्रहमाला हे पहिल्यांदा जे बोलला तो मित्रांनो निकोलस कोपर्निकस हे नाव आहे. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्ही पाहू शकताय. वराहमिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता आहे तर मित्रांनो, संहिता हा जो आपला ग्रंथ आहे तो मित्रांनो वराहमिहिर यांनी लिहिलेला आहे. तुम्ही पाहू शकताय, संपूर्ण इम्पोर्टंट क्वेश्चन आपण इथे कव्हर केलेले आहेत. तर क्वेश्चन आहे खालीलपैकी संकल्पना चित्र पूर्ण तयार करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, भौगोलिक शोध यामध्ये आपण पाहू शकताय, मोर्को पालोने चीनची आणि आशिया खंडाची युरोपला ओळख करून दिली. त्यानंतर मंगो पार्क यांनी नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला मित्रांनो. त्यानंतर जो आहे तो मंडेरा व ॲझोरेस या द्वीपसमूहाचा शोध मित्रांनो हेन्री द नेव्हिगेटरने घेतला. तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड मधील कार
पेंटिरिया आणि न्यूझीलंड या प्रदेशाचा शोध मित्रांनो एबल टाइस टास्मननं घेतलेला आहे मित्रांनो. अतिशय इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो हे चारही आपल्यासाठी. कारण ही जी आहे ती मित्रांनो इतिहासाची सुरुवात आहे आणि इतिहासाची सुरुवात करताना मित्रांनो अशा प्रकारचे क्वेश्चन नक्की विचारता. आधुनिक विज्ञानाचा जनक कोण? ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असं कोणी म्हटलं? वराह मिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत मित्रांनो ते नक्की पडतात. तर मित्रांनो, इन डिटेल थोडक्यात नोट्स काढलेल्या आपण युरोपातील धर्मयुद्धे हा त्यातील एक चॅप्टर आहे या पहिल्या चॅप्टर मधला. तर 11व्या शतकाच्या अखेरापासून ते 12व्या शतकाच्या अखेरापर्यंत ख्रिश्चन आणि इस्लाम दरम्यान झालेल्या 9 युद्धांना धर्मयुद्धे किंवा क्रुसेडस असे म्हणतात मित्रांनो. अतिशय इम्पॉर्टंट आहे. 11व्या शतकाच्या अखेरपासून ते 12व्या शतकाच्या अखेरपर्यंत म्हणजे 1 शतकाचा जो डिस्टन्स आहे मित्रांनो त्यांना ख्रिश्चन आणि इस्लाम दरम्यान 9 युद्धांना धर्मयुद्धे म्हणून संबोधलं जातं मित्रांनो. तर मित्रांनो जेरुसलेम आणि बेहेलहम ही ज्यू आणि ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्माच्या अनुयायांनी पवित्र असलेले शहरे त्या काळात होती मित्रांनो. आणि ही शहरे जे इस्लामी सत्ताधीश होते त्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ही 9 धर्मयुद्धे झाली. तर मित्रांनो ख्रिस्ती धर्मियांनी धार्मिक आणि आर्थिक राजकीय दृष्टीने उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून ही युद्धे लढवलेली होती. तर या धर्मयुद्धांचे युरोपच्या आर्थिक, धार्मिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाले. तर मित्रांनो युद्ध झाले म्हटल्यावर त्याचे परिणाम हे होणारच आहे आणि हे 3 परिणाम मित्रांनो आपल्याला प्रत्येक युद्धात झालेले आढळतात. तर मित्रांनो हा जर ऑप्शन असेल धार्मिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक तर हा ऑप्शनला तुम्ही क्लिक करायचंच आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा चॅप्टर आहे त्यामधील युरोपातील धातुविज्ञान. तर मित्रांनो युरोपात 17व्या शतकात विविध प्रयोगावर अनेक वैज्ञानिक शोध लावले गेले. तसेच तुम्ही पाहू शकता इंग्लंडमध्ये लोह खनिजापासून शुद्ध लोखंड मिळवण्यासाठी हे खनिज वितळवण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरला जाऊ लागल्याने लोखंडाचे उत्पादन वाढले. तर मित्रांनो इंग्लंडमध्ये लोह खनिजापासून जे शुद्ध लोखंड मिळवायचं होतं त्यात त्यात ते लाकूड वापरायचे आधी त्याला गरम करण्यासाठी, वितळवण्यासाठी. तर त्याऐवजी ते मित्रांनो पहिल्यांदा कोळसा वापरला जाऊ लागला. त्यानंतर आहे कोळशाच्या भट्ट्या तापवणे, या भट्ट्यात हवा खेळवणे या कामासाठी स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली. तर मित्रांनो जे विज्ञानाचा शोध लागत गेला तो मित्रांनो ह्या काळात जास्त लागत गेलेला आहे. तर मित्रांनो 1783 मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी फटका तयार करण्याची पद्धत शोधली गेली. मित्रांनो साच्यातून लोखंडी वस्तू बनवल्या जाऊ लागल्या थोडक्यात. 1865 मध्ये लोखंडाच्या रसाचे पोलादात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागल्याने उद्योगात मोठे बदल झाले मित्रांनो. तर मित्रांनो 1783 1865 हा जो शतकाचा कालावधी होता त्यात लोखंडावरती मित्रांनो जास्त विज्ञान शोध लावले गेले आणि त्यापासून प्रोडक्ट बनवले जाऊ लागले. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 पहा पुढील विधाने साकारण स्पष्ट करा. तर एक पहा युरोपातील 15 व 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. तर मित्रांनो का समजला जातो? प्रबोधनाचा जो उत्कर्ष काळ आहे का समजला जातो? तर 15व्या व 16व्या शतकात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास झाला. तर मित्रांनो विज्ञानात नवे नवे प्रयोग सुरू झाले या 15व्या आणि 16व्या शतकात. माणसाच्या बुद्धीला, प्रतिभाला आणि जीवन पद्धतीला नवीन दिशा मिळाली मित्रांनो. त्यानंतर वैज्ञानिक पद्धतीने विश्वाची रहस्ये उलगडता येतात हे समजून घेण्यात लोकांना रुची वाटू लागली. काव्य, नाटक, साहित्य, कला यामध्ये दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना ईश्वर हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी मानव हा केंद्रबिंदू बनला गेला मित्रांनो. अशा रीतीने मानवाच्या झालेल्या या वैचारिक बदलामुळे युरोपातील 15 व 16वे शतक हे प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. जर तुम्ही मित्रांनो पी-एस-आय मेन्स किंवा राज्यसेवा मेन्स देणार असेल तरीही या नोट्स तुम्हाला अतिशय इम्पोर्टंट आहेत. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या नोट्स लिहिता येतील. त्यानंतरचा पहा दुसरा क्वेश्चन आहे औद्योगिक क्रांतीची सुरुवात प्रथम इंग्लंडमध्ये झाली. तर मित्रांनो कशी झाली हे पाहायचं आहे. औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असलेले लोह खनिज व कोळशाचे साठे इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले. म्हणून मित्रांनो इंग्लंडने पहिल्यांदा औद्योगिक क्रांती केली. त्यानंतर ते लोक संपूर्ण जगावरती राज्य करत होते. नेक्स्ट पहा दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे सोपे जात असल्यामुळे इंग्लंडमध्ये सुती कपड्याचा उद्योग भरभराटीस आला. त्यानंतर पहा इंग्लंडचा साम्राज्य विस्तार मोठ्या असल्यामुळे वसाहतीमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळणे शक्य झाले मित्रांनो. त्यानंतर पहा कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करून तो माल वसाहतीमध्ये विकणे इंग्लंडला त्याच्या नाविक सामर्थ्यामुळे शक्य झाले. त्यानंतर पहा व्यापारातून झालेल्या नफ्यातून इंग्लंडमधील व्यापाऱ्यांकडे अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले.
तर मित्रांनो त्यांनी केलेले जे प्रोडक्शन आहे त्यामधून त्यांना भांडवल तयार झाले. त्यानंतर कमी मोबदल्यात कामगाराचे श्रम उपलब्ध झाल्यामुळे वस्तूंच्या किमती आटोक्यात ठेवणे त्यांना शक्य झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांची विक्री सुद्धा वाढली. अशा रीतीने औद्योगिक क्रांतीला अनुकूल असणारे सर्व घटक इंग्लंडकडे उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक क्रांतीची सुरुवात इथे इंग्लंडमध्ये सर्वप्रथम झाली. मित्रांनो असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकता. सर्वप्रथम औद्योगिक क्रांतीची सुरुवात कुठे झाली? तर मित्रांनो सर्वप्रथम इंग्लंडमध्ये क्रांतीची सुरुवात झाली. नेक्स्ट क्वेश्चन पहा, आपलं मत नोंदवा. म्हणजे मित्रांनो आपलं मत नोंदवा. आपण हा पूर्ण चॅप्टर जर वाचला असेल इन डिटेलमध्ये, जर तुम्ही बुक वाचत असाल तर तुम्ही त्यावरती काय विचार करचाल असा आपला क्वेश्चन आहे. तर मित्रांनो युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक विज्ञानाचा पाया रचला. तर मित्रांनो 17व्या शतकात युरोपात वैज्ञानिक पद्धतीने निसर्गाचा अभ्यास करायला सुरुवात झाली. तर प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषांवर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे विज्ञानाचे सत्याचे आकलन करू घेऊ लागले. त्यानंतर पहा, प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालीन महत्त्व आहे यावर त्यांनी भर दिला. त्यानंतर वैज्ञानिक परिभाषा तयार केली. मित्रांनो वैज्ञानिकांनी नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध करून ठेवले. या सर्व प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले. तर मित्रांनो नेक्स्ट पहा, औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला. तर यावरती आपल्याला काय वाटतं? आपल्या राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देतानाच आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांची आर्थिक कोंडी करणे यालाच आर्थिक राष्ट्रवाद असे म्हणतात. पाहून घ्या मित्रांनो. त्यानंतर पहा, औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंड, फ्रान्स अशा पुढारलेल्या आणि साम्राज्यवादी राष्ट्रांचे औद्योगिक उत्पादन वाढले गेले. त्यानंतर पहा, अतिरिक्त उत्पादनाने या राष्ट्रांना नव्या बाजारपेठा मिळवणे, कच्च्या मालाची पुरवठा केंद्रे शोधणे व त्यांचा सतत पुरवठा चालू ठेवणे भाग पडले. तर मित्रांनो आपण पाहू शकता इंग्रज जे आपल्या भारतात आले होते ते त्यांचा माल विकण्यासाठी किंवा व्यापारासाठी आले होते. तिथूनच त्यांनी ही सुरुवात केली होती. कारण सर्वप्रथम औद्योगिक क्रांतीची सुरुवात ही इंग्लंडमध्ये झाली होती. ते माल बनवत होते, माल विकत होते. त्यामुळे त्यांच्याकडे जी भांडवल होतं ते अतिशय मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालं होतं. त्यानंतर पहा, कच्चा माल मिळवणे व हक्काच्या बाजारपेठा मिळवणे यासाठी ही राष्ट्रे साम्राज्य विस्ताराकडे वळाले. पहा, यांनी साम्राज्य विस्तार सुरू केला. जिंकलेल्या प्रदेशातील लोकांचे शोषण करणे, त्यांचा व्यापारावर निर्बंध घालून आपल्या राष्ट्राची भरभराट करणे या प्रकारचा आर्थिक राष्ट्रवाद उदयास आला. तर पहा इंग्लंडने काय केलं. त्यानंतर पहा, खालील प्रश्नाची सविस्तर उत्तर लिहायची आहेत. युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा. तर मित्रांनो 11व्या व 12व्या शतकात युरोपात ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मियांमध्ये झालेल्या युद्धांना धर्मयुद्धे असे म्हणतात. या युद्धात ख्रिस्ती धर्म योद्ध्यांना अपयश आले. मित्रांनो पाहून घ्या. अपयशाची कारणे काय होती पहा. युरोपातील सत्ताधीश आणि पोप यांनी या युद्धाकडे आपला प्रभाव वाढेल अशा संकुचित हेतूंनी पाहिलं होतं. त्यानंतर धर्मावरील श्रद्धा उतरणीस आली होती. त्यानंतर युरोपातील विविध राजांमध्ये एकीचा अभाव होता. त्यानंतर पोप आणि जर्मन सम्राट यांच्यात अधिकारांसाठी वितुष्ट होते. त्यानंतर पहा बायोस्टाईन सम्राटांचा या संघर्षात सहकार्याचा अभाव होता. आणि त्यानंतर पहा धर्मयुद्धाचे परिणाम. धर्मयुद्धामुळे युरोपातील सरंजामशाहीला अंत झाला. मित्रांनो पोपवरील लोकांची श्रद्धा कमी झाली. त्याचप्रमाणे मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटलीतील आणि जर्मनीतील शहरांना नवीन क्षेत्रे खुली झाली. त्यामुळे नवा व्यापारी मार्ग उदयाला आला. तर मित्रांनो किल्ले बांधणे, किल्ल्याच्या लढाईचे ठाणे म्हणून उपयोग करणे, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणी करणे, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी मित्रांनो या गोष्टींना यात प्रावीण्य मिळालं होतं. लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवे कर लागू करण्यास चालू केले. युरोपीय लोकांनी अपरिचित असलेल्या वनस्पती, अत्तरे, फळे, पोशाखाचे विविध प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्यांचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टीचा परिचय झाला. त्यानंतर पहा अरबांशी झालेल्या संपर्कातून रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपियांना माहीत झाले. त्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा, प्रबोधीन काळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची सविस्तर माहिती लिहा. तर मित्रांनो हा चॅप्टर 1 होता. जास्त संक्षिप्तमध्ये किंवा जास्त सखोल 12वीच्या इतिहासमध्ये जास्त काय राहील तर मित्रांनो याबद्दल या चॅप्टरमध्ये भरपूर सांगितल्यामुळे यामध्ये थोडंसं इन डिटेल थोडंसं जास्त आपण नोट्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहून घ्या. तसेच जर तुम्ही बुक वाचणार असेल तर ही बुक वाचा. व्हिडिओला मित्रांनो लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओची मित्रांनो संलग्न राहा. त्यानंतर पहा प्रबोधन काळात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणी यांना चालना मिळाली. आपण वरती पाहिलं यावरून तरी आपल्याला लक्षात आलेलं आहे. मानवी बुद्धीला चालना भेटली. वैज्ञानिक प्रयोगाद्वारे मित्रांनो सिद्धांत, नियम, सूत्र पद्धतीने मांडले गेले. नवीन वैज्ञानिक परिभाषा तयार होऊ लागली. विज्ञानातील संशोधनामुळे संस्था तयार झाल्या. नियतकालिके सुरू झाली. त्यानंतर वैज्ञानिक शोध बघा. प्रबोधन काळात होका यंत्र, सूक्ष्मदर्शक यंत्र, तापमापक यंत्र, भारमापक यंत्र यांचा शोध लागला. मित्रांनो तर मित्रांनो
आता तुम्ही प्रोडक्ट जर लोखंडाचा तयार केला, तर यासाठी हे सर्व मित्रांनो लागणार होतं. जसं की हे किती किलो आहे ते मोजण्यासाठी मित्रांनो हे सर्व यंत्रे निर्माण करण्यात आली, तर यांचा शोध लागला. सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्म जंतूंचा अभ्यास करणे सोपं झालं पहा. त्यानंतर पहा रॉबर्ट बॉईल याने वायूंचे घनफळ यावरील दाबांच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधून काढलं त्याने. रॉबर्ट बॉईल हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पहा हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या वायू संदर्भात संशोधन सुरू झाले. त्यानंतर पहा भौतिकशास्त्रात उष्णता व ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले. त्यानंतर पहा प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांची वर्गवारी केली गेली. तर मित्रांनो हा जो आपला होता तो 1300 पासून किंवा 11व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत मित्रांनो इंग्लंडने केलेली किंवा युरोप राष्ट्रांनी केलेली युद्धे व त्यांचे परिणाम किंवा संशोधन याबद्दल हा चॅप्टर आहे. तर आपण हा चॅप्टर इन डिटेल पाहिलेला आहे मित्रांनो. आता यानंतर आपण दुसरा चॅप्टर पाहणारच आहोत मित्रांनो. जो जो की राहणार आहे चॅप्टर 2. 2 मिनिट. चॅप्टर 2 पहा युरोपीय वसाहतवाद हा आपला चॅप्टर आहे. याच्या नोट्स आपण इन डिटेल पाहणारच आहोत. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय हे आम्हाला कमेंटमध्ये कळवत चला. व्हिडिओला लाईक करत चला. तर मित्रांनो नेक्स्ट चॅप्टर आपण लगेच सुरू करायचा आहे. तर चॅप्टर 2 पहा युरोपीय वसाहतवाद. तर मित्रांनो युरोपीय वसाहतवाद यामध्ये युरोपचे राहणीमान कशी सुरुवात झाली याबद्दल मित्रांनो बरेचसे आहे. त्यावरती आपण इन डिटेल नोट्स बनवलेल्या आहेत. या नोट्स आहेत